पनवेल भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या पाठीला पाठ लावून तिचा बुरुज ढासळू न देण्यासाठी उभी असलेली पनवेल नगरी. छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली नगरी. निसर्गाचा दैदिप्यमान आशीर्वाद असलेलं खाडीच्या काठावर डोंगर रांगांनी बहरलेलं हे शहर. कोकणी भाषेमध्ये पनेलीम असे देखील नाव प्रचलित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पनवेल बंदरावर संरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या काही तोफा महानगरपालिकेच्या मुख्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. 25 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झालेल्या पनवेल शहर नगर परिषदेने 2002 साली 150 वर्ष पूर्ण केली. पनवेल नगर परिषदेचे क्षेत्रफळ 3.63 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या 1,80,020 एवढी होती. 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली. सिडकोशी संलग्न असलेला खारघर, कामोठा, कळंबोली, नवीन पनवेल आणि काळुंद्रे हा 83.73 चौरस किलोमीटरचा भूभाग तसेच MMRDA अंतर्गत असलेल्या 29 गावांचा 22.70 चौरस किलोमीटरचा भूभागही पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला. आता महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ 110.06 चौरस किलोमीटर असून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 5,09,901 एवढी आहे. पनवेल महानगरपालिकेने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक्झिस्टिंग लँड यूज मॅपिंग व विकास आराखडा तयार करण्यासाठी क्रिसिल या नामांकित तांत्रिक सल्लागार संस्थेची निवड केली असून मॅपिंग व विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाद्वारे पंतप्रधान शहरी आवास योजना अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचे उद्दिष्ट 2022 साली आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना सर्व भारतीयांना स्वतःचे निवासस्थान मिळवण्याची तरतूद करणे हे आहे. माननीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतील पंतप्रधान शहरी आवास योजना हाऊसिंग फॉर ऑल या अभियानाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेने ही योजना जोमाने राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. 2,387 सदनिकांच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून झोपडपट्टी मुक्त शहराच्या दिशेने पनवेल शहराची वाटचाल सुरू झाली आहे. महानगरपालिकेत समाविष्ट केल्या गेलेल्या 29 गावांमधून 4 गावे स्मार्ट विलेज म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये रोडपाली, धानसर, करवले व कोयनावळे या गावांना विशेष सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्या, भूमिगत गटार व्यवस्था, मलनिस्सारण व्यवस्था, भूमिगत विद्युत पुरवठा, पक्के रस्ते, स्ट्रीट लाईट या सुविधांचा समावेश केला आहे. महानगरपालिका हद्दीतील ग्रामीण भागात 3,500 LED दिव्यांसह स्ट्रीट लाईट उभारण्यासाठी अंदाजे 10,25,00,000 रुपयांची कामे नुकतीच सुरू झाली आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एकूण 103 कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. रस्ते तयार झाल्यावर ते नेहमी सुस्थितीत व खड्डेमुक्त राहावेत म्हणून मोबाईल ॲपही विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल ॲपद्वारे खड्ड्यांच्या संदर्भात तक्रार करून तक्रार निवारण करणे शक्य होणार आहे. पर्यावरणाचं संतुलन, संवर्धन आणि सुरक्षेसाठी तसेच शहरातील हरित आवरणात वाढ करण्यासाठी अमृतवन हरित प्रकल्प योजनेअंतर्गत आरक्षित भूखंडांवर 3 हरितवन प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आले आहेत. तलावांचे शहर म्हणून पनवेलची ओळख आहे. स्थानिकांना व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील 4 प्रमुख तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. वडाळे तलाव, देवाळे तलाव, कृष्णाळे तलाव तसेच इस्रायल तलाव यांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 21 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व देशाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाची प्रक्रियाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. पनवेल महानगरपालिकेतर्फे 3,500 स्क्वेअर मीटर जागेमध्ये भाजीपाला मार्केटच्या पुनर्निर्मितीचे कामही हाती घेण्यात येत आहे. यामध्ये बेसमेंट व 2 मजल्यांवर एकूण 390 ओटले आणि 70 दुकाने समाविष्ट करण्यात आली आहेत. महानगरपालिका स्थापन झाल्यावर तिचा कारभार चालवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या महानगरपालिका मुख्यालय, आयुक्त निवास तसेच महापौर निवासस्थान या 3 प्रमुख बाबींची भूखंड निश्चिती करण्यात आली असून त्याचे शुल्क सुद्धा सिडको प्रशासनाकडे जमा करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत लहान मोठ्या एकूण 83 स्मशानभूमी व कब्रस्थाने आहेत. यातील 11 स्मशानभूमी व 2 कब्रस्थानांना बैठकीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर सोयी सुविधा व वायू प्रदूषण नियंत्रण प्रणालीसह अद्ययावत करण्याचे प्रस्तावित आहे.
स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी व गॅस दाहिनी बसवण्याचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेतर्फे उपग्रह सर्वेक्षणाद्वारे अनधिकृत बांधकामांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे प्रयोजनही करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 नुसार पनवेल शहराचा राष्ट्रीय स्तरावर 87 आणि राज्य स्तरावर 24वा क्रमांक आला. पनवेल शहराला ODF+ मानांकन प्राप्त आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये 100 मीटर अंतरावर सार्वजनिक शौचालये उपलब्ध आहेत. सार्वजनिक शौचालयांचे गुगल मॅपिंगही करण्यात आले आहे. झोपडपट्टीमध्ये 10,000 वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी प्रस्तावित आहेत. त्यापैकी जवळपास 5,000 शौचालये बांधून वापरास तयार आहेत. भूमिपुत्र नावाचं कंपोस्ट खत घनकचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण केले जाते. स्वच्छता ॲप मार्फत नागरिक तक्रारी करू शकतात. सर्व सफाई कामगारांना कचरा वर्गीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या कचरामुक्त शहर योजनेकरिता 3 तारांकित मानांकनांसाठी पात्र व चालू वर्षात 7 तारांकित मानांकनांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. प्रभावीपणे प्लास्टिक बंदी लागू करून 30 लाख रुपयांचा दंड जमा करण्यात महानगरपालिका यशस्वी झाली आहे. अशी ही पूर्वाश्रमीची ऐतिहासिक वारसा लाभलेली नगरी आता स्वच्छ, सुंदर व हरित पनवेल महानगरपालिका आपला ठसा, आपली ओळख निर्माण करण्यासाठी तसेच आत्ताच्या डिजिटल युगात आपली मोलाची कामगिरी बजावण्यासाठी वाटचाल करत आहे. धन्यवाद.